आज आपण यूट्यूब ओपन करतात किंवा कोणताही सोशल मीडिया आपण यूज करतात, ते ओपन केलं की त्याचमध्ये आपल्याला बरंच ठिकाणी दिसतात की 2-3 लोक आहे किंवा ते लोक बसून ते पॉडकास्ट वगैरे करतात. आज जे सेलिब्रिटी आहेत त्यांना सर्वांना रिक्वायरमेंट आहे पॉडकास्ट. आता जे आपले काय आहे छोटे मोठे आहे किंवा बडे जे आहे सेलिब्रिटीज आहे ते पण सगळं पॉडकास्ट करतात आहे. आता पॉडकास्टमध्ये काय एवढा क्रेज आला आहे लोकांच्या सोबत आणि त्याचमध्ये आपल्याला कसं इन्फॉर्मेशन भेटतं आणि कसं आपण ते करू शकतं. आता जे आहे पॉडकास्टमध्ये आपण बऱ्याच लोकांचा पॉडकास्ट बसतात, त्याचमध्ये जे त्यांची एक्सपिरियन्स असतात ते शेअर करतात, त्यांचे जे स्ट्रगल असतं ते शेअर करतात, त्यानंतर जे त्याने मेहनत केली आहे ते कसं एक आपली अचीवमेंट शेअर करतात. म्हणजे जे एक शिकण्यासाठी आपल्याला बरंच काही पॉडकास्टमध्ये दिसतं. आणि हे जे पॉडकास्ट आहे त्याचमध्ये आपल्याला एक चांगली इन्फॉर्मेशन आपल्याला मोटिवेशनसाठी किंवा असू द्या किंवा आपली लाईफ चेंजिंग करायची आहे त्यासाठी आपला आणि जे काय स्ट्रगल्स आहे की आपण एक एंटरप्रेन्योर होऊ द्या किंवा आपले जे बिझनेसमॅन आहे किंवा स्पोर्टमॅन आहे, एज्युकेटर्स आहे, जे आपले काय अचीवमेंट्स आहे ते आपण पॉडकास्टवर सर्वांना आपण सांगू शकतो. आणि त्याचमध्ये की हे जे पॉडकास्ट आहे आता सर्वांचा लोकप्रिय झाला आहे आणि जिथे आपण पाहत असेल सगळ्या ठिकाणी आपल्याला पॉडकास्टचे व्हिडिओज सोशल मीडियावर दिसत असेल. तर मी संदीप व्ह्यूअर सगळ्यांचं स्वागत करतो स्मार्ट इन्फोविजन पुण्यातला. तर आज आपण पाहणार आहे की पॉडकास्ट ॲक्च्युली काय आहे आणि त्याचमध्ये आपण कसं इक्विपमेंट्स लावून आपण एक प्रॉपर पॉडकास्ट स्टुडिओ सेटअप रेडी करू शकतो. आणि हे जे आहे 2025चं जे पॉडकास्ट स्टुडिओ सेटअप जर आपण प्लॅन करत आहेत की आपण पॉडकास्ट सेटअप कसं करू शकतं, त्यासाठी आज आपण ते जे डाऊट आहे ते मी क्लिअर करणार आहे. तर आता आपण पाहत असेल की हा जे डिजिटल बोर्ड आहे त्याचमध्ये दिसत असेल पॉडकास्ट स्टुडिओ सेटअप इक्विपमेंट्स. आता याचमध्ये आपल्याला काय पॉडकास्टसाठी इक्विपमेंट्स लागतात आणि कसं आपण एक आपली रूमला एक पॉडकास्टमध्ये चेंजेस करू शकतं किंवा आपली एक सेटअप रेडी करू शकतं, तेच आपण आज पाहूया. तर लेट्स स्टार्ट करूया आणि पाहूया की आपण एक आपली चांगली 2025मध्ये एक पॉडकास्ट सेटअप कसा रेडी करू शकतं. तर लेट्स स्टार्ट करूया, पाहूया. इथे दिसत असेल हा जे डिजिटल बोर्ड आहे तो आपला बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे आणि जे समोर तुम्ही पाहत आहात हा आहे बेंचमार्कचा 4K PTZ कॅमेरा आणि माईक सेनायझरची माईक आहे. त्याचमध्ये तुम्हाला क्वालिटी जे आहे ते दिसत असेल प्रॉपर वेमध्ये. आणि हे जे आपण आहेत आपण या टाईमला महाराष्ट्रामध्ये स्मार्ट इन्फोविजनचे ऑफिस जे ब्रांच नवीन ओपन झाली आहे आपल्या स्मार्ट इन्फोविजनची महाराष्ट्र पुण्यातला आणि ते ठिकाण आहे मोहम्मदवाडी येथे, जिथे आपण स्वतः व्हिजिट करून जे आपले पॉडकास्ट सेटअप असू द्या किंवा स्टुडिओ सेटअप आहे किंवा कोणताही आपले बोर्ड घ्यायचा आहे, सर्व्हर घ्यायचा आहे, लाईट कसा करायची आहे, अकॉस्टिक कसा करायची, हे जे सगळे डाऊट आहे ते सर्व क्लिअर करू शकता आपण इथे येऊन. तर लेट्स आपण पाहूया की आपण पॉडकास्टसाठी काय काय इक्विपमेंट्स लागणार आणि एक आपली पॉडकास्ट सेटअप कसा करू शकता. इथे दिसत असेल की हा एक पॉडकास्टचा सेटअप आहे. आता आपण बऱ्याच प्रमाणे आपण ठरवतात की आपल्याला पॉडकास्ट सेटअप कसा करायचा आहे. त्यासाठी सर्वात पहिला रिक्वायरमेंट असतं आपली रूम, जे आपले लोकेशन आणि जे आपण ठरवतात आहे की त्यासाठी आपण किती बाय कितीचा रूम ठरवू शकता. ते डिपेंड आहे आपल्यावर. आपण 8x8, 10x10 किंवा 12x12 किंवा 10x15 याप्रमाणे आपण एक प्लेस आपण डिसाईड करू शकता. ते आपले ऑफिस होऊ शकतं किंवा जे आपण ठरवेल त्याप्रमाणे आपण एक ठरवू शकतं. त्याचमध्ये तिथे आपण जेवढी वॉल आहे त्या वॉलवर आपण एक डिझाईन देऊ शकतो. लेफ्ट, राईट किंवा अप अँड डाऊन्स जे काही 4 वॉल्स आहे आपल्याकडे त्यासाठी आपण साऊंड प्रूफिंगसाठी आपण यूज करू शकतो. अकॉस्टिक अँड साऊंड प्रूफिंग आपण यूज करू शकतो प्रॉपर वेमध्ये. जर आपण प्लॅन करत आहे की आपण पॉडकास्ट स्टुडिओ सेटअप करायचा आहे आणि त्याचमध्ये आपली स्पेस ठरवायची आहे
तर जेव्हा आपण स्पेस ठरवतात ते पण आपल्या लक्षात ठेवायचं की तिथे आपल्याला डिस्टर्बन्स नको पाहिजे किंवा नॉईस नको पाहिजे. त्याचमध्ये जे आपण आहे की आपले इंटरव्ह्यूअर आहे किंवा ज्यांच्यासोबत आपण इंटरव्ह्यू करणार आहे या पॉडकास्ट करणार आहे त्यांना पण एक चांगली वाईब पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्हिटी पाहिजे त्यांना पण. ते आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण डिझाईन करावं लागतं. आता याचमध्ये तुम्हाला दिसत असेल की बरंच काही इक्विपमेंट्स आहे की कॅमेराज आहे, त्यानंतर माईक्स वगैरे आहे, लाईट्स आहे, चेअर्स आहे, हा अकॉस्टिकचा पार्ट आहे, साऊंड प्रूफिंग आहे, ते सर्व आपल्यालाच करावं लागतं. आता हे डिपेंड आहे की तुम्ही कसं करू शकता. जर आपल्याला पाहिजे की नॉर्मल वेमध्ये आपण जे आपले रूम ठरवले त्याचमध्ये आपल्याला जे वॉल आहे लेफ्ट राईट अँड जे वॉल्स आहे आपल्याकडे 4 वॉल्स आहे त्याचवर आपण एक सेपरेट डिझाईन ठरवू शकतं. आणि ज्याप्रमाणे जे आपले लोकेशन्स आहेत त्याचमध्ये आपण ते कर्टन्स किंवा वॉलपेपर्स किंवा आपले जे अचिव्हमेंट्सचे फोटोज फ्रेम वगैरे असतात आणि जे मोटिवेशनल फ्रेम वगैरे असतात ते आपण लावू शकतो एक प्रॉपर डिझायनिंगसाठी. आणि हे जे आहे आपण त्याप्रमाणे ते एक प्लॅन करून ठरवू शकतं, ते स्पेस ठरवू शकतं की म्हणजे जे आपली स्पेस आहे त्याचमध्ये जे आपण एक वेगळी डिझाईन दिली की म्हणजे एक वॉलला वेगळी डिझाईन, दुसरी वॉलला दुसरी. तर जर आपल्याला चेंज करायचं आहे ते एकच रूममध्ये आपण मल्टिपल वे क्रिएट करू शकतो. आणि जेवढी आपण क्रिएटिव्हिटी करणार तेवढा आपले लुक येणार त्याचमध्ये. आता इथे आपण पाहत असेल की हा अकॉस्टिक आहे, तर आपण अकॉस्टिक करू शकता साऊंड प्रूफिंगसाठी. अँड त्याचमध्ये पण बरेच डिझाईन वगैरे येतात. तुम्ही इथे आपल्या महाराष्ट्रात किंवा आपले जे स्मार्ट इन्फोव्हिजनचे ऑफिस आहे तिथे आपण कोणत्याही ब्रांचवर जाऊ शकता आणि तिथे आपले पॉडकास्टचा सेटअप तुम्ही स्वतः पाहू शकता की आपण कसा डिझाईन करायचा. त्यानंतर ते हे झाल्यानंतर आपल्याला ते टेबल वगैरे प्रॉपरली ठेवावं लागतं जसं याचमध्ये आपण पाहत असेल. त्यानंतर चेअर्स आहे किंवा जे चेअर्स वगैरे असतात ते आपल्याला नीट अँड क्लीन प्रॉपरली पाहिजे, कम्फर्टेबल एकदम. देन माईक्स वगैरे आहे, माईक्स आहे, लाईट्स आहे, देन त्यानंतर रिसिव्हर वगैरे असतात, ट्रायपॉड वगैरे असतात. हे सगळे जे इक्विपमेंट्स आहेत ते आपल्याला रिक्वायरमेंट असतं. आता हे पाहून तुम्हाला दिसत असेल की आपण यावेळी आता जे आपण जर याला मी झूम केलं की तुम्ही स्वतः पाहत असेल की मी कोणताही एक प्रॉपर पॉडकास्ट रूममध्ये आहे. बट असाप्रमाणे तुम्ही पण स्वतः क्रिएट करू शकता. आणि याचमध्ये तुम्हाला पण दिसत असेल की जे काय आहे ते एक प्रॉपर वेमध्ये दिसत असेल की स्पीकर्स आहे, कॅमेराज आहे, दॅन लाईट्स वगैरे आहे, रिसिव्हर्स आहे, सगळं इथे अवेलेबल्स आहे. आता आपण जे इक्विपमेंट्स आपल्याला खरं लागणार ते इक्विपमेंट कोणकोणते आपल्याला लागणार ते आपण पाहूया. आता पाहत असेल आपण इथे जे गरजेचं आहे आपल्याला सर्वात पहिला तो आहे कॅमेरा. आता तो कॅमेरा बेंचमार्कचा होऊ शकतं किंवा सोनीचा होऊ शकतं, कोणता जे तुमच्या हिशोबाने आहे ते तुम्ही कॅमेरा आपण सिलेक्ट करू शकता. बट त्याचमध्ये जे कॅमेरा रिक्वायरमेंट आहे ती क्वालिटी रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर जे लेन्स वगैरे असतात ते लेन्स तुम्हाला रिक्वायरमेंट असतात. तुम्ही इथे पाहत असेल सोनी 35mm लेन्स आहे ते रिक्वायरमेंट असतं. त्यासोबत जे तिसरा इक्विपमेंट्स आहे आपल्याला हेच ते सगळे कॅमेरास पार्ट आहे. बट त्याचमध्ये वेगळी वेगळी अँगलसाठी किंवा एक क्लॅरिटीसाठी आपल्याला लेन्स रिक्वायरमेंट असतं. त्यानंतर कॅमेरा जसं 3 लोक आहे, 4 लोक इंटरव्ह्यू करतात, ते 2 लोक करतात आहे, ते सर्व अँगलसाठी आपल्याला कॅमेरा रिक्वायरमेंट असतं. जर आपण 2 जण इंटरव्ह्यू करतात आहे ते 1 जण याण्यासाठी 1 जण याण्यासाठी, म्हणजे कॅमेरा दोघांसाठी रिक्वायरमेंट असतं. आणि एक कॅमेरा आपल्या सेंटरमध्ये ठेवावं लागतं की आपण दोघांना कॅप्चर करतात. तसंच आपण ते ठरवावं लागेल की आपण किती कॅमेरा सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर माईक रिक्वायरमेंट असतं. आता इथे पाहत असेल तुम्ही हा माईक आहे ते रोडचा पॉडमिक डायनॅमिक माईक्स आहे. ते आपल्याकडे आपण बेंचमार्कचा पण अवेलेबल आहे. आपण बेंचमार्कचा पॉडकास्ट माईक आहे ते आपण पण यूज करू शकता, प्रॉपरली पाहू शकता. म्हणजे माईक गरजेचं आहे बिकॉज आपण त्याचमध्ये आपण कॉलर माईक पण यूज करू शकतो. बट हे जी क्वालिटी दिसतं ते वेगळीच क्वालिटी आपल्याला भेटतं त्याचमध्ये. त्यानंतर आपल्याला स्टुडिओ रेकॉर्डर मायक्रोफोन्स रिक्वायरमेंट असतं. याचमध्ये जे आपण वार्ता वगैरे करतात ते सगळ्यांचे व्हॉईस वगैरे जे आहे मिक्स होतात आणि जे क्वालिटी आपल्याला भेटतं ते याच
डिव्हाइसवर आपल्याला प्रॉपरली भेटतं. आणि याचमध्ये जे आपल्याला आहे ते रिसिव्हर आपण बघू शकता आपण की प्रॉपरली याच जे आपण पॉडकास्ट वगैरे करतात ते लोक प्रॉपरली यूज करून ते आपली व्हॉइस वगैरे जे आहे जे आपण काय प्रॉपरली वार्ता वगैरे करतात आहे, इंटरव्ह्यू वगैरे घेतात आहे, ते प्रॉपरली तो रेकॉर्डिंग करतात. त्यानंतर जे अदर इक्विपमेंट्स रिक्वायरमेंट आपल्याला हा आहे, आपण याला स्टँड पण बोलू शकता किंवा आपण बूम बोलतो याला, की आपण जर कुठे स्टँड होऊन आपल्याला काय काय करायचं आहे किंवा आपण ते जे माईक वगैरे लावणार आपण पोडियम माईक्स वगैरे जे आहे रोडचा किंवा बेंचमार्कचा जे काय असेल यासाठी आपल्याला हा रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर केबल आपण पाहत आहात तिथे, ती केबल आपल्याला पण रिक्वायरमेंट असेल बिकॉज की आपण जे ओरिजिनल केबल हा आहे त्याचमध्ये आपल्याला केबल रिक्वायरमेंट आहे की आपण एक प्रॉपर कनेक्शन बनवू शकतो. म्हणजे रिसिव्हर आहे जे काय आहे त्याचमध्ये आपण कनेक्ट करून आपण एक प्रॉपरली करू शकतो. त्यानंतर आपण पाहत आहात की जे आपली रेकॉर्डिंग करणार त्यासाठी एक प्रॉपरली मेमरी कार्ड पण रिक्वायरमेंट आहे. ते आपण मेमरी कार्ड किती जीबीचा होऊ शकतं, 64 GB याचमध्ये आपण पाहत आहात, ते आपल्यावर डिपेंड आहे तर आपण किती जीबीचा आपण मेमरी कार्ड ठेवू शकतो. त्याचमध्ये जे त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग होणार आणि सेव्ह होणार. त्यानंतर जे आपण सोनीचा किंवा कोणताही याचमध्ये तुम्ही पाहत असाल सोनीचा चार्जर आहे, बॅटरी चार्जर, ते याप्रमाणे ते बॅटरी येतात, ती बॅटरी चार्जेबल असतं, ते आपल्याला रिक्वायरमेंट आहे. ते आपण त्याप्रमाणे आपण यूज करू शकतो एक प्रॉपर वेमध्ये. बिकॉज की चार्जिंग इम्पॉर्टंट पार्ट आहे की बॅटरी जेवढं चार्ज असेल त्याप्रमाणे आपण रेकॉर्डिंग करू शकतो. बिकॉज की जेव्हा आपण एक पॉडकास्ट स्टार्ट करतात त्याचमध्ये आपली टाईमची काही लिमिट असतं किंवा जे आपण त्यांचे जे मोटिवेशनल असतं किंवा क्वेरीज असतात अँड जे ते स्पीच करतात ती एक वेगळीच कॉन्सेप्ट आपल्याला प्रोव्हाइड करतात. आणि त्याचमध्ये आपण पण स्वतः विचारून जातात की चार्जेस वगैरे प्रॉपर आहे की नाही ते आपल्याला एक प्रॉपरली मॅनेज करावं लागतं. त्यानंतर जे रिक्वायरमेंट आहे आपल्याला डिजिटेकचा या किंवा कोणताही आपण एक ट्रायपॉड जे असतं ट्रायपॉड ते आपण रिक्वायरमेंट आहे, ज्याचवर जे आपले कॅमेरा वगैरे आहे ते प्रॉपरली स्टँड होणार त्याचवर. आणि आपण 360 मुवेबल आहे की म्हणजे आपण कोणताही अँगल कॅप्चर करायचा आहे त्याचमध्ये आपण ते हा ट्रायपॉड आपण यूज करू शकता आणि एक प्रॉपर वेमध्ये रेकॉर्डिंग करू शकता. देन आता हा स्टँड आपण पाहत असेल, हा स्टँड वेगळा दिसत असेल बिकॉज की आपण यूज तर करणार आहे बट पॉडकास्ट वगैरे करणार त्याचमध्ये रिक्वायरमेंट आहे लाईटची. आता लाईटसाठी आपण वरची जे लाईट आहे ते पण आपण देऊ शकतो किंवा आपण रिंग लाईट किंवा वेगळे जे लाईट आहे ते पण देऊ शकतो. बट पॉडकास्टसाठी आपल्याला वेगळी क्वालिटीची आपल्याला रिक्वायरमेंट लागतं. जसं की आपण इथे पाहत आहात की हा लाईटसाठी ते पॉडकास्ट साठी लाईटसाठी आपल्याला स्टँड लागतं. आता याचमध्ये गोडॅक्सचा लाईट आहे तुम्ही पाहत असेल. आता हा गोडेक्सचा लाईट आहे, याचमध्ये क्लॅरिटी जे भेटते ते वेगळीच क्लॅरिटी भेटते बिकॉज की जेव्हा आपण फोकस करतात त्याचमध्ये जे क्वालिटी भेटतं ते वेगळीच क्वालिटी भेटतं. आता गोडॅक्सीचे आपण लाईट वगैरे पण यूज करू शकतो. आता त्याचमध्ये आपण हे जे फ्रेम पाहत आहेस तुम्ही सॉफ्ट बॉक्स विथ बॉस अँड माउंट लाईट्स. आता हे जे आहे काय करतोस तो जे आपली लाईट आहे फोकस त्याला एक प्रॉपर वेमध्ये क्लिअर देतात आणि जे क्वालिटी भेटतं ते यासोबत आपल्याला ते फेसवर किंवा आपले जे आहे फेसवर किंवा आपले जे रूम्स वगैरे आहेत त्याचमध्ये ज्याप्रमाणे लाईट पाहिजे त्याप्रमाणे तो लाईट फक्त त्याचवर फोकस करतात. तर हे जे इक्विपमेंट्स आहे सगळं इक्विपमेंट्स हे आपले डिजिटेक्स आहे हा, त्याच्यामध्ये बॉक्स वगैरे आपले रिक्वायरमेंट असतं. त्यानंतर लाईट्स आहे, त्याचा स्टँड, देन कॅमेरासाठी स्टँड, बॅटरी, मेमरी कार्ड, केबल्स अँड माईक्स, देन त्यानंतर मायक्रोफोन्स, देन ह्या माईक्स, देन सोनीचा आपला जे काय आहे कॅमेराज ते कॅमेरा आपल्यावर डिपेंड आपण कोणताही प्रोडक्ट्स घेऊ शकतं. ते हे जे प्रोडक्ट्स आहे आता आपण बघितलं असेल जे काय प्रोडक्ट्स आहे एवढी इक्विपमेंट्सची आपल्याला रिक्वायरमेंट असतं आणि ते डिपेंड आहे आपल्या बजेटवर. ज्याप्रमाणे आपण एक मार्केटमध्ये आपण किंवा आपण स्मार्ट इन्फोविजनमध्ये येऊन स्वतः व्हिजिट करून ते आपण ठरवू शकतं
आणि एक्सपिरियन्स करू शकतं की आपण कसा पॉडकास्ट सेटअप प्रॉपर वेमध्ये करू शकता. आता जे आपला डाऊट होता की आपण काय काय इक्विपमेंट पॉडकास्टसाठी काय काय इक्विपमेंट लागणार, की किती स्पेस आपल्याला रिक्वायरमेंट आहे, किती आपल्याला खर्च वगैरे करावं लागतं आणि कसा एक आपण प्रॉपरली पॉडकास्ट स्टुडिओ सेटअप आपण रेडी करू शकतो. तर हे जे डाऊट आहे आता क्लिअर झाला असेल. बरंच काही आयडियाज आला असेल की आपण 25 मध्ये एक प्रॉपरली पॉडकास्ट स्टुडिओ सेटअप कसा रेडी करू शकता. तर हा व्हिडिओ जर चांगली वाटली असेल, इन्फॉर्मेटिव्ह असेल, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. जर काही क्वेरीज असेल किंवा अजून काही इन्फॉर्मेशन असेल, असंच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता. अजून जर याचा फिजिकल एक्सपिरियन्स पाहिजे तर महाराष्ट्रात पुण्यातमध्ये येऊ शकतं किंवा आपली जेवढी ब्रांच आहे स्मार्ट इन्फोव्हिजनची, ते नोएडा होऊ द्या किंवा आपला नोएडामध्ये, लखनौमध्ये, पुण्यात महाराष्ट्रात पुण्यातमध्ये, तर अँड आहे आपल्या पटनामध्ये, बिहार पटनामध्ये, जयपूर, उदयपूर आणि आपली आता नवीन अजून ब्रांचेस पण ओपन होत आहेत. तिथे पण आपण स्वतः जाऊन ते विचार करू शकता आणि एक्सपिरियन्स करू शकता की आपण एक कसा प्रमाणे एक पॉडकास्ट स्टुडिओ सेटअप रेडी करू शकता आपण. तर आय थिंक हा व्हिडिओ चांगली असेल, इन्फॉर्मेटिव्ह असेल. तर असाच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर काही इन्क्वायरी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही डेमो बुक करू शकता आणि ऑर्डर द्यायचा असेल ते ऑर्डर पण देऊ शकता. असंच इन्फॉर्मेशन व्हिडिओज पाहताना मी नेक्स्ट येईल आणि त्याचमध्ये मोर अदर इन्फॉर्मेशन घेऊन येणार. तर व्हिडिओ पाहताना लाईक करा, सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.